हॅलो गायज, वेलकम आहे माझं मिनी ब्लॉगमध्ये. तर आज लावायचे शेतात पाणी. तर बघा हा डुग्गू माझा कसा पाणी लावतोय शेतात माझ्यासोबत. तर ही आहे मेथी. मेथी पण पूर्ण सुकून गेली, त्यालाही मला काढायचंय. आता वेळ भेटलं की ती मेथी ही काढून घेते. त्यानंतर मग ही आहे टमॅटो बघा कसले लाल झालेले आहेत, मोठे मोठे आलेत आणि ते गावरान आहेत छान मस्त. तर इकडे बघा बेंगण पण आलेले आहेत छान छान. मिनी बेंगण आहेत, अजून फुलंही भरपूर आलेले आहेत. त्याला नर्सरीमधले रोपं होते ना, म्हणून लवकर लवकर वांगे आलेत त्यांना आता. तर पाणी लावून. तर हा बघा डुग्गू असा मधी मधी करतोय, त्यालाही शेतात पाणी लावायचं होता. तर त्याने मला भरपूर हेल्प केली. त्यानंतर मग मी लावलं थोडंसं लसूणमध्ये पाणी, आणि ते लसूण पण इतकं घाण झालेलं होतं, त्यातली सगळी घाण काढली. आणि सुकत पण येत होतं, कारण की ऊनच एवढं पडतंय ना, ते पण काय करणार आहे रोप. तर मग त्यातली सगळी घाण काढून घेतली, मग त्यातले आळे वगैरे सगळं व्यवस्थित केलं. मग त्यात पाणी लावून घेतलं, म्हणजे जेणेकरून ते पाणी नको निघायला म्हणून. तर मग नंतर डुग्गूलाही झोपून घेतलं, कारण की मध्ये मध्ये खूप करत होता तो. इथं बघा संध्याकाळ झाल्यानंतर त्यांची गंमत. त्यांची चालली मुंबई पुणे एक्सप्रेस गाडी. तर सगळ्यांना बाय करत चालले होते. इथं बघा हा डुग्गू कसा त्रास देतोय, सारखं चालत असतं खोडगिरी. नंतर मला फुटाणे अजून बरेच आवडले होते, त्याच्यामुळे मग जास्त बनवून घेतले घरी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसं वाटतं आजचा ब्लॉग, नक्की लाईक शेअर करा. बाय बाय.